नमस्कार मित्रांनो, या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग कथेला सुरुवात करूयात. माझे नाव राहुल. अंजलीशी लग्न होऊन माझी 2 वर्ष झाली होती. आमचा संसार तसा सुखाचा चालला होता. पण काही दिवसापूर्वी अंजलीच्या ऑफिसच्या कामामुळे तिला एका आठवड्यासाठी शहराबाहेर जावं लागलं. ती गेल्यावर घर एकदम शांत आणि रिकामं वाटू लागलं होतं. ऑफिसवरून आल्यावर काय करावं सुचत नव्हतं. अशाच एका संध्याकाळी मी हॉलमध्ये बसून टी व्ही पाहत होतो. तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली. मी विचार केला, यावेळी कोण आलं असेल. मी दार उघडलं तर समोर अंजलीची लहान बहीण सायली उभी होती. हातात एक मोठी बॅग घेऊन ती थकलेली दिसत होती. सायली शहरातल्याच एका कॉलेजमध्ये शिकत होती, पण ती हॉस्टेलला राहायची. सायली, तू यावेळी आणि ही बॅग? मी आश्चर्यचकित होऊन विचारलं. ती आत आली. सोफ्यावर बॅग ठेवत म्हणाली, हो जिजू, हॉस्टेलमध्ये काही पाण्याचे प्रॉब्लेम सुरू होते आणि 2 दिवस सुट्टी पण होती. दीदीने सांगितलं होतं की ती बाहेर गेली आहे, पण म्हणाली मी इथे येऊन राहू शकते. तुम्हाला काही त्रास होणार नाही ना? तिच्या चेहऱ्यावर एक संकोच होता. मी हसलो आणि म्हणालो, अरे वेडी आहेस का? यात त्रास कसला? उलट अंजली नसताना मला कंटाळा आला होता. तू आलीस हे छान झालं. ये, फ्रेश हो. तिने तिच्या चेहऱ्यावरून केस मागे केले. तिच्या त्या साध्या विखुरलेल्या केसात आणि थकलेल्या चेहऱ्यातही एक वेगळं सौंदर्य होतं, जे मी आज पहिल्यांदाच इतक्या जवळून पाहत होतो. ती फ्रेश व्हायला रूममध्ये गेली आणि मी किचनमध्ये जाऊन तिच्यासाठी चहा ठेवला. रात्रीची जेवणाची वेळ झाली. आम्ही दोघांनी मिळून खिचडी बनवली होती. डायनिंग टेबलवर बसून जेवताना आमच्या गप्पा सुरू झाल्या. यावेळी आम्ही कधीच दोघे इतका वेळ बोललो नव्हतो. नेहमी अंजली असायची, त्यामुळे आमचे संवाद फक्त हाय हॅलो पुरते असायचे. जिजू, दीदी खूप नशीबवान आहे, सायली अचानक म्हणाली. ते का? मी विचारलं. कारण तुम्ही खूप समजूतदार आहात. दीदी नेहमी सांगते की तुम्ही तिची किती काळजी घेता. मला नेहमी वाटायचं की माझा होणारा पार्टनरही तुमच्यासारखाच असावा. ती खाली पाहत लाजत म्हणाली. तिचे ते शब्द माझ्या मनाला कुठेतरी स्पर्श करून गेले. एका पुरुषाला जेव्हा त्यांच्या काळजी घेण्याच्या स्वभावाचं कौतुक मिळतं, तेव्हा एक वेगळं सुख मिळतं. तिचे ते सुंदर डोळे आणि बोलताना होणारी ओठांची हालचाल मला आकर्षित करत होती. जेवण झाल्यावर आम्ही दोघे बाल्कनीत आलो. गार हवा सुटली होती. सायलीने स्वतःला हाताने गुंडाळलं होतं. मी आत गेलो आणि अंजलीची एक शाल घेऊन आलो. तिच्या खांद्यावर ती शाल टाकत असताना माझा हात तिच्या हाताला स्पर्श केला. तिने दचकून माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात भीती नव्हती, तर एक वेगळीच भावना होती. आम्ही दोघे काही क्षण शांत होतो. फक्त हवेचा आवाज येत होता. तो क्षण खूप रोमॅन्टिक आणि तितकाच भावनिक होता. दुसऱ्या दिवशी पाऊस पडत होता. बाहेर जाण्याचा काही प्रश्नच नव्हता. दिवसभर आम्ही जुने सिनेमे पाहिले, खूप हसलो आणि एकमेकांबद्दल अनेक गोष्टी जाणून घेतल्या. सायलीला संगीताची खूप आवड होती. तिने तिच्या आवडीचं एक गाणं गुणगुणायला सुरुवात केली. तिचा आवाज इतका गोड होता की मी भारावून तिच्याकडेच पाहत राहिलो. रात्रीच्या वेळी अचानक वीज गेली. संपूर्ण घरात अंधार झाला. सायली घाबरून ओरडली, जिजू. मी फोनची फ्लॅशलाईट चालू केली आणि तिच्या बेडजवळ गेलो. ती बेडवर पाय जवळ ठेवून घेऊन बसली होती. काही नाही सायली, मी आहे ना इथे. मी तिचा हात हातात घेत म्हटलं. माझा हात हातात घेताच तिची भीती कमी झाली, पण तिची धडधड वाढली होती. फ्लॅशलाईटच्या अंधुक प्रकाशात तिचे ओले ओठ आणि तिचे श्वासोश्वासाची गती स्पष्ट जाणवत होती. ती हळूच माझ्या खांद्यावर डोके ठेवून बसली. जिजू, मला खूप एकटं वाटत होतं हॉस्टेलमध्ये, पण इथे तुमच्यासोबत असताना खूप सुरक्षित आणि आनंदी वाटते, ती म्हणाली. मी तिच्या केसांवरून हात फिरवला. तो स्पर्श खूप आश्वासक होता. तिने तिचे डोळे वर केले आणि आमच्या नजरा एकमेकांना भिडल्या. त्या क्षणी तिच्या मनातील आणि माझ्या मनातील भावना एक झाल्या. मी हळूच तिच्या कपाळावर ओठ टेकवले. तिने तिचे डोळे मिटून घेतले. तो शारीरिक वासनेचा क्षण नव्हता, तर दोन मनाच्या अत्यंत जवळ येण्याचा, विश्वासाचा आणि आत्मिक आनंदाचा क्षण होता. आम्ही दोघेही या शांततेत एकमेकांच्या मिठीत विरघळून गेलो. सकाळ झाली तेव्हा पावसाचा जोर कमी झाला होता. वीजही आली होती. आम्ही दोघेही चहा घेत बाल्कनीत उभे होतो. काल रात्री जे काही घडलं
त्याबद्दल आमच्यात एक मूक संमती आणि आदर होता. आम्ही मर्यादा ओलांडली नव्हती, पण मनाचे कोपरे नक्कीच जोडले गेले होते. जिजू, आज दीदी येणार आहे ना? सायलीने चहाचा घोट घेत विचारलं. हो, दुपारपर्यंत येईल ती, मी म्हणालो. सायली माझ्याजवळ आली. तिने माझा हात पकडला आणि म्हणाली, काल रात्री जे काही घडलं ते माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि सुरक्षित क्षण होते. हा आनंद मी कधीच विसरणार नाही. पण आता दीदी येईल, आपण हे आपल्या मनातलंच एक सुंदर गुपित ठेवूया ना? मी तिच्याकडे पाहिलं. तिच्या मॅच्युरिटीने मला कौतुक वाटलं. तिने ना नातं बिघडू दिलं, न आमच्यातील त्या गोड भावनेचा आदर कमी होऊन दिला. हो सायली, हे नेहमी आपल्यातच राहील आणि तू माझ्यासाठी नेहमी स्पेशल राहशील. मी तिच्या गालावर हलकी एक पप्पी घेत म्हटलं. दुपारी अंजली आली. घराचं वातावरण पुन्हा पूर्वीसारखं झालं. पण माझ्या आणि सायलीच्या नजरा जेव्हा एकमेकांना मिळायच्या, तेव्हा त्या 2 दिवसात मिळालेल्या भावनिक सुखाची आणि आनंदाची आठवण आमच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आणून जायचे. एक असं नातं, जे नातं नावानं मेव्हणी आणि दाजीचं होतं, पण मनानं एका सुंदर भावनेनं जोडलेलं होतं. धन्यवाद.